गडचं आणि ईश्वरचा आशीर्वाद, असेच प्रकारचा आपले भगवान बाबाचा आशीर्वाद, सेवालाल महाराजचे आशीर्वाद, सगळे साधू संत आहे, सगळे साधू संतचे आशीर्वाद आपले सगळे इथं आलेला आहे. भाविक भक्त सगळ्याला बी आज संक्रांतीचा आशीर्वाद आहे सगळ्याला. आपले इथं कार्यकर्ते जो भक्त लोकचा सेवा करणार, आपले सरपंच, उपसरपंच, गायक, कीर्तनकार, भजन मंडली और अपने जो भी बाहर से आए हुए सब राज्य से आप सब लोग को आज संक्रांति का आशीर्वाद रखे, ऐसा हम आदि शक्ति को प्रार्थना करते हैं. पहले भी प्रवचन सुने हैं आप लोग और शायद अभी भी प्रवचन देते हैं कि आप लोग यहाँ पर आए हैं कि उदास नाराज नहीं होना चाहिए. आज एकादशी है, उसके लिए जो महाप्रसाद साबुदाना का प्रसाद किया है, ये तो आप बोलेंगे आज बूंदी क्यों नहीं किए, भात कसाला नाही केले, असा बोलन. जो भी असेल प्रसाद ते आपण सगळं प्रसाद घेऊन प्रसादचा लाभ घ्यायचा. आणि सगळं भक्त लोक बोलतो की महाराज 2 वर्ष झाला इकडे येतच नाही. आम्ही एक ठिकाणावर नाही असतो आणि आम्ही कुठं बी माग आशा ठेवून नाही जातो, कुठं चाललंय तिकडच. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, एक संत संन्यासी म्हटले, गजानन महाराज झाला, भगवान बाबा झाला, गोरख मच्छंदर, स्वामी समर्थ, सेवालाल महाराज, असे आपले साधू संत बी माग आशा ठेवणार नाही. आपल्या जनतेचा सेवा करणार, भक्त लोकचा, आणि त्याचा कार्यक्रम निघून जाणार. तसंमुळं आपण असा नाराज व्हायचं नाही. महाराज आले तो सप्ताह करायचं, नाही आले तो आम्ही सप्ताह नाही करणार, असं नाही बोलायचं. जो आपला हनुमतखेड जसा हजारो हनुमतखेड आहे, आपला गाव जसा हजारो हनुमतखेड आहे, लेकिन आपल्या गावातच कशाला येऊन बसली शक्ती. आदि शक्तीचा मर्जीत येऊन इथं स्थापित झालेला आहे. हे काही बच्च्याचा मजाचा खेळ नाही. त्याच्यामुळं आमच्यावर वजन टाकू नका. दुसरे हनुमतखेड नाही का, इथंच आहे जवळच, बुलढाणा जवळ, तिथं नाही स्थापित करते का आम्ही? नाही. पूर्वजन्माचं काही ना काही आहे, शक्तीचा आशीर्वाद. मी तिकडून निघले तो मला कोणी बोलले का इथे येऊन स्थापित करा? नाही. इथं आदिशक्ती आपला हनुमतखेडचा गावाचं नाम देशात पुढं नाम चांगला करायचा आदिशक्तीची इच्छा आहे. आणि आपण म्हणते महाकाली कोण आहे? महाकाली कोई भी नाही, आपली आदिशक्ती पार्वती आहे. लोक वेगळे वेगळे प्रकारचे प्रश्न करते, महाकाली माणसालाच खाऊन टाकते. असा नाही. रुद्ररूप महादेव, विष्णू भगवान, ब्रह्म भी असो, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी, हे त्रिशक्ती भी तेच आदिशक्ती असते. आता आपण मानव आहे, मानव रेहून अगर दानव जैसा काम करायला लागले तो तुमचा नाश ते करणारच, चुकणार नाही. मी भी महाराज आहे, मला भी नाही छोडणार. मी बराबर धर्मरागर गेलो तो आम्हाला आदिशक्ती आमच्या पिछा छोडणार. आणि आम्हीच महाराज आहे म्हणून आमच्या मध्ये अहंकार, घमंड, आमच्यापेक्षा कोई मोठा महाराज नाही म्हणून मी अगर बोललं तो आमच्या पूजा आदिशक्ती महाकाली करून टाकणार. तसंमुळे आदिशक्तीला हेच बोलतो, मी आई आशीर्वाद राहू द्या, घमंड नको येऊ द्या आम्हाला.
अहंकार नको येऊ द्या. जनताचा सेवा एक वचनावर राहून करायची शक्ती द्या म्हणून आम्ही आदिशक्तीला प्रार्थना करतो. आमचा भाऊ, आमचा आई लोक समजून घ्यायचा, महाकाली असा कोणाचा नाश करणार नाही. आमचा भाऊ, तुम्ही अन्यायी अत्याचार करायला लागले तो तुम्ही दाना होऊन गेलं राक्षसी, तो तुमचा मुंडका ते मोडणारच, छोडणार नाही. मानव जान दाना हो लागले तो तुम्हाला कसं छोड़न पीछा, हमारा पीछा नहीं छोड़ती शक्ति, तो आपको कैसे छोड़ दी बोलो. भस्मासुर को महादेव वरदान दिया था, तुम अच्छा सेवा करो, और महादेव को जलाने चला भस्मासुर, तो उसको विष्णु भगवान नाश कर दिया कि नहीं. ऐसा ईश्वर का सब देवी देवता एक ही रहते हैं, उसके लिए समझ के चलो. महाकाली ये जो है दुष्ट लोग को नाश करने के लिए है, और जादू टोना वाले जो कोई भी लोग है उसका नाश करने के लिए है. आप बराबर अगर चले तो आपको कुछ धक्का लगने वाला नहीं, और आप अन्याय अत्याचार पे चले तो आपको धक्का लगने वाला है. आपण शेणकेरचं भेणे लोकचं माहुली गलाव महाकाली आदमी ने गलगी, तो तम राक्षसीर काम कसे करे छो. तम आदमी छो या आदमी ने आरो चारो खाओ ढोरू ने अगर रियो तो તમારે કઈ પૂજા કરી કઈ હનું છે. आपण न्यावेती जामा न्यावेती आन पड़ा माँ काली केनी कोई केनी खाए नहीं, येन कालिके कचा माँ काली कचा कई प्रकारे 52 प्रकारे नामचा महाशक्ती आपण पार्वती आली. येन कामाख्या कचा, येन बेंगाल महाशक्ती, तारापीठ, असे भरपूर आपल्या आईचं नाम है. तुळजापुर, रेणुका यल्लम्मा, ये ऐसा बहुत कुछ नाम है. इसके लिए आप लोग ये सब डाउट छोड़ देने का अच्छा चलने की कोशिश करो. और भी लोग कहते हैं, पब्लिक कहते हैं महाराज आप आके यहाँ रहे हो, ऐसा नहीं बोलना चाहिए. मैं काम पे किधर भी जाता हूँ आता हूँ, मैं यहीं जगह बैठ गया तो थोड़ा बहुत कोई लोग तारीख लेते हैं, कोई पूछ लेता है कैसा करना चाहते हैं. इसके लिए ऐसा नहीं समझना. आप लोग का सेवा हम करने के लिए तैयार है. हमको जात, ये जात का मानुष है वो जात है नहीं देखते, हम धर्म देखते हैं और इंसानियत देखते हैं, इंसानियत, और उसको हम मदद करने की कोशिश करते हैं. क्यों देखेंगे ये जात है ते जात है, ये वेगळे आहे ते वेगळं नाही, सगळं भाकरच खावं लागले आपण पोळी. कोई काही माती खावं लागले का, दगड खावं लागले का कोई लोक नाही. त्याच्यामुळं आपण सगळं हिसाबान चालावं लागतं. आणि पहिले भी या विषयाबद्दल बोलते लोक. आज मी आलो इथं 10 दिवस झाले. 10 दिवस मध्ये कम म्हटले तो भी पब्लिक 20,000 लोक परत येऊन गेले. आमचा भाऊ हनुमतखेडचा आपण सेवा करणार लोक 10 दिवस मध्ये 8 दिवस के लोक पब्लिक वाटावून गाडी कुठं ॲक्सिडेंट झालेला आहे, कुठं पडलेला आहे, लोक कोणाचा हात मोडलेला आहे, लेकिन आपण हनुमतखेडचे लोक ते वाटाला लक्ष दिलेलं नाही. असं काम करू नका. मला तुम्ही या म्हणते तुम्ही असं सेवा नाही करू शकते, तो आम्ही काय करणार. कोणाचा हात मोडला, कोणाचा काही मार्ग लागला, ते येऊन बोलले महाराज असं असं, आम्ही काही करू शकतो त्याला. आपल्या इथं मोटर आहे, इथं 8-9 दिवस लोक विहिरीतून पाणी, गोरगरीब लोक लहान लहान लेकराला घेऊन आले, ते पाणी प्यायला व्यवस्था नाही. ते मोटर ठेवलेलं आहे, ते मोटर नाही टाकले. कमस कम बघायला तो या जगदीश महाराजाला या म्हणते, कमस कम नजर तो टाका. 1000 रुपयाची मोटर भरून देते, ते मोटर नाही टाकले, काल तर टाकलेलं आहे मोटर. असं नको करायचं, नाही तर लोक नाराज होणार. पब्लिक कसं काय नाही नाराज होणार. असे कसे हनुमतखेडचे लोक आहे, आपल्या गावचं नाम बदनाम नको करावं. जेसीपी साठी आम्ही 10 दिवस पहिले म्हटले जेसीपी तुम्ही 1 घंटा पाठवून द्या, आम्ही पुढे राहून करून देतो. ते फॉरेस्ट मध्ये नाराज होते. फॉरेस्टला ते साहेब लोकांना आम्ही भी बोलतो, साहेब हे काय आमच्या घरसाठी नाही, आपल्या जनतासाठी आहे. आम्ही भी बोला ना, ते आपला साहेब लोक ओळखीच आहे आपले. लेकिन जेसीपी आले नाही, काल रात्री पाठवून दिले, तो आम्ही 12 वाजतापर्यंत ते जेसीपीचं काम केलेलं आहे. आम्ही अगर पुढे राहून जेसीपीचं काम करते तर तुम्ही काय करणार.
तुम्ही काय आम्हाला बघण्यासाठी असा नको करा, उदास नको व्हा. आमचा पुढं जाऊन तुम्ही काम करायचा, तो आपल्या गावाचं नाम पुढं, हनुमतगडचं नाव पुढे जाणार चांगला. उदास होते, मी काही बी म्हटले ना तो तवाच नाराज होते तुम्ही लोक. नाराजचा विशेष नाही. पुरणचा पोळी आपल्या हनुमतखेड मध्ये एक 50 क्विंटलचा करून ठेवा, पब्लिकला या म्हणून बोला, ते येणार नाही. ते म्हणते आमच्या घरी पुरणाचा पोळी नाही का, असं बोलते लोक. हे आपला सगळंच जनताचं मंदिर आहे, इथं जात भेद काही नाही आहे. सगळंच सेवा करा, वचनवर या, तो आपल्याला आदिशक्ती सगळ्याचा आशीर्वाद देईल. मी तो इतकी उदास झाला, लोक म्हणते महाराज मला मार लागला, काही ना काही गोळे आहे का द्या. मी म्हटले मी काय डॉक्टर आहे का. मार भाईबंद बने ये समझे बात है. ये कहीं के नहीं झाड़ चढ़ाया रहो उदासेर छे. ये मारा तेर स्थापना छ लोक कहते म्हणजे मी आता भी लोक बोलते महाराज कमिटी कुठ गेली. कमिटीचे लोक चांगलेच होते, ते कमस कम कोई बकरा इकून पैसे टाकलेला आहे, बकरा कोई व्याजून पैसे घेऊन दिलेला आहे, ते पैसे टाकलेला आहे 5 लाख कम जास्त 5 लाख. तवा हे टेकडं हे सवान करायचं, हे आपला सगळं काम खंबा लाईटचा काम ते लोक केलेलं आहे भाऊ. 5 लाख कोई छेडी बकरो आहे त्याच्याजवळ, त्याला इकून कोई व्याजून पैसे घेऊन यावून इथं टाकलेला आहे, कसाला सेवासाठी. लेकिन लोक बोललेला आहे ते कमिटीचा लोक लुच्चा लोक आहे. म्हटले अरे व्याजून पैसे काढून दिले ते कसा लुच्चावून भाई. तो याच्यामध्ये थोडा झगडा झाला, लोक बोलले की हे कमिटी चांगली नाही, हे वाईट आहे. मी म्हटलं ठीक आहे भाई. आपला संतोष भाऊ डोईफोडाला बोलले भाऊ चलो तुम्ही बी चांगले नाही मी बी चांगला नाही, कमिटी जाऊ द्या तिकडं, आणि कोण करते त्याला सेवा करू द्या, चांगलं होऊ द्या. हे आम्ही बोललेलं आहे. तसं पहिलेची कमिटी नाराज नाही व्हायचं. तुम्हाला आदिशक्तीचा आशीर्वाद, तुम्ही माणसाला 50-50 हजार अगर टाकले असन तो तुमच्यावर कृपा आदिशक्ती करणार, तुमचा उद्धार होणार, नाराज नको. आता बी नवीन करायला लागले आपल्या गावातून. थोडेफार लोक म्हटले आमच्या गावाची मंदिर आहे, आमचा हिसाबान आम्ही करणार. मी म्हटलं ठीक आहे, आपल्या गावाचे लोक करा, चांगला होऊ द्या. दुसरे सगळे लोक तो येणार, आपल्याला मदत बी करणार, अन्नदान भी करणार, ते माग होणार नाही. लोक तुम्हाला देण्यासाठी आहे, लेकिन तुम्ही घेण्यासाठी तयार नाही भाऊ, समजून घ्या. लोक आपल्याला इथं सेवासाठी किती बी अन्नदान करायला तयार आहे, लेकिन आपल्या गावामध्ये आपण झगडा करून कसं चालेल. आपण सगळं हे करायचं, कोण नाही मदत करणार. मी तो बोलणार लोकाला, सगळं समाजच्या लोकाला, तुमच्याकडे 1 किलो साखर आहे तो साखर द्या, रवा असले तर रवा घेऊन द्या, आणि तीळ संक्रांतीचा आशीर्वाद दरवर्षी घ्या म्हणून मी सगळंच बोलणार. कशाला नाही बोलणार, काय जादभेद करणार आहे ते नाही करणार. ये जो आहे आपला हनुमतखेडचा पंचायतीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आपल्या हनुमतखेडचे लोक जो बोलन ते काम इथं होईल. आणि आपण अगर कुठे बी सगळे लोक जनता आहे, भक्त लोक आपल्याकडे झाले ते आपण मदत करायचा. मदत म्हणजे अन्नदानचा, कोई बी करू द्या, चांगलं हो द्या. मी तो काही उदास नाही याच्यामध्ये. कोई बी करा, आपला गावाचं नाम खराब नको होऊ द्या. हनुमतखेड म्हणजे हनुमतखेड असं चांगला नाम जाऊ द्या. तमेन शेणखेडचं भाई बंद बने आता तम नु किदो काही केर करत छे. तीळ संक्रांती दाड, तीळ संक्रांतीचे दिवस आहे, हे सिद्ध झालेला आहे देशात पुरा. 4 राज्याचे बी लोक येऊन गेलेले आहेत. तीळ संक्रांती म्हटले ते म्हणते हनुमतखेडला चला सप्ताला जाऊ. तीळ संक्रांती सोडून अगर सप्ताह तुम्ही केले तो किती बी सप्ताह करा, काही फायदा नाही भाऊ. 3 दिवसचा छोडा, 3 दिवसचा ठेवा. 11, 12, 13, 14 याचा सप्ताह तुमची इच्छा असले 3 दिवस तो ठेवा, कोण नको म्हणतो. लेकिन तीळ संक्रांती दिवसच आपलं कार्य समाप्त व्हायला पाहिजे, हे आपल्या सगळ्याला बोलतो. आणि आमचा ताई, आमचा भाऊ सगळ्याला इथं जात भेद करायचा नाही. मी बी एक पोहणे जसा आहे, मी बी तीळ संक्रांती दिवस येईन, आदिशक्तीचा शरणमध्ये येणार. मी आपल्या गावच्या सगळ्या लोकांना बोलायच्या सप्ताह टाका नको टाका, मी काही नाराज होणार नाही.
मी तुमच्या सेवासाठी आहे, मी येणारच, तिळ संक्रांती दिवस येणारच आणि तर आदिशक्तीचं दर्शन घेऊन जाणारच. आणि આપણે બહેનેલો કોઈ लोक જमात सेवा करायचा जो હનુમતગઢે जो એ કાર્યકર્તે જો છે આનું તમે મદદ કરી શકો છો. કોઈ ગજમાં 10 કિલો ઘઉં દેવો, કોઈ શક્કર દેવો, કોઈ તમે લાન દે શકો છો અને તમે સેવા કરો. એ તો મા પર ગાલ દિયો ટપારો મહારાજ કાંઈ કો ગડબડ કરી સારું છે બાપ મને કાંઈ કરે છે બના એ સમાજ દિशा છે वो कमिटी तो चलो वो काही नाराज आहे वेगळी वेगळी पण आप जो गाणे तयार करीत का जोडून करे अनुरसारित करे तुम्ही असं केला तुम्ही तसं केला इथं काही बोलायचं गरज नाही. हनुमतगडचे लोक जो बोलन ते करा सिद्ध होऊन जाईल. आपण यायचा प्रसाद घ्यायचा सप्ताह ऐकायचा कीर्तन ऐकायचा जायचा विनाकारण बारा भनगडी डोकं टाकू नको घ्या. हनुच काय वजा वेळा वाटायचे का को जाओ उदास नाही राहायचं. आपले कार्यकर्ता म्हटलं की ते 15 पट्टी टाकू 15 पट्टी मी तो मी एकलाच बसणार नाही. 15 पट्टी टाकले तो मी एकला 15 पट्टी मध्ये बसून जाईल. 15 नाही कम से कम 40-50 पट्टी टाका. कम से कम लोक आपल्या इथं 10,000 लोक पर्यंत येणार. दरवर्षी तीळ संक्रांती दिवस 50 पट्टी टाकले तोच या जगाचा स्वभाव चांगला होणार. 10-15 पट्टी टाकण्यामध्ये खेळ काही जमणार नाही. येरमाय नाचे लोक नाची 15 पट्टी आता हा ना लैंगिक स्पर्धा बदले बोललेला आहे बंजारा समाज. लैंगिक स्पर्धाचा नादी लागू नका. 3 दिवस कार्यक्रम ठेवले त्याला सपोर्ट द्या. तिथं येऊन प्रसाद घ्या जेवण करून जा. लैंगिक स्पर्धाचा मध्ये तुम्ही याला काही बोलन तुम्हाला ते काही बोलन हे जमणार नाही. तुमचं तिकडं बघा लैंगिक स्पर्धा इथं गरज नाही. इथं या दर्शन घ्या तुमच्याकडे काय होतो सेवा करा विनाकारण इथे जागावर येऊन झगडा टाकू नका आणि हनुमतगडच्या लोकांना बदनाम करू नका. बराबरच काय बात नाही तो म भारी तू तुडून खान तू भारी तुडून खान केल्यात काही गडबड करियो तो बस मार सुधारसन चक्र चाल जाए पर शक्ती करे ध्यान रखो आया चाहिए. हाँ सत्ता करायची नाही मदत करा पण ठालो लढाई आम्ही लैंगिक स्पर्धा खेळणार म्हणून तुम्ही झगडा करणार ते बोलणार तुम्ही असं काही करतो ते बोलणार ते झगडा नको. इथं झगडाचा जागा नाही इथे आध्यात्मिक जागा आहे. खोपडी खराबच करी करी लोपुरी. जय भवानी जोरात बोला तोंड सुकला का सगळ्याचा. जय भवानी. ही शब्द सेन किती हुए आपला सगळ्याला आशीर्वाद आहे आणि बाळू टाकलेला आहे आपले मंडप कुठले भाऊ उमरत. पुढच्या वर्षी केलेला आम्ही तो 1,30,000 रुपये दिले होते याला मंडपाचा आणि आता या पोराला नाराज नको करा. कम से कम 20-25,000 रुपये द्या त्याला नाही तो ते नाराज होऊन जाईल. त्याचा हाताखाली काम करणार लोकच भरपूर आहे 8-10 आहे की 15 लोक आहे. नाही तो ते बोला हे काही सत्यानाश केले आमचा ते बोलन आपल्याला ते मंडप 20-25,000 रुपये तो बी द्या. मंडप मोठा टाकलेला आहे त्याला नाराज उदास करू नका. खाली 12,000ला बोलले का ते 12 मध्ये येते काय मंडप 12,000 मध्ये तो लेकर घेऊन जाते ते काही मजुरी करणार त्याला काय भेटलं त्याचा बायकोच होणार नाही पत्नी ते रिपोर्ट देईन आमच्यावर. जगदीश महाराज तिथं सप्ताहाला गेले 12,000 दिले त्याचा पत्नी आमच्यावर रिपोर्ट देईन पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. बराबर आहे का बाळ्या हिसा मंडळ्या हे शब्द आपला सगळ्याला बोलतो. आणि अंधश्रद्धा मध्ये जाऊ नका. विश्वास ईश्वरवर ठेवा. थोडाफार लोक म्हणते याच्यामध्ये बी जगदीश महाराज महादेवावर इथं मेलेला माणूस राग कसाला टाकले म्हणून मी थोडाफार लोक विचारते मला. तेलंगणामध्ये होम दक्षिणाखाली शेवलालगड किती माणूस मरते ते सगळची राग आपल्या तेलंगणामध्ये येते. तिथं चित्तभस्म म्हणते त्याला म्हणते रुद्रशक्ती. याचा अर्थ आहे आपण पैठाहून जाऊन टाकते पैठाण कोई कुठं काशीला जाते अशी शक्ती तेलंगणामध्ये आहे. त्याच्यामुळे मेलेला माणूस राग तिथं अभिषेक होतो.
कोई मेलेला माणूस तिथं घेऊन येते, अभिषेक करते, त्याला एक पवित्र शिवशक्ती म्हणून समजून घेते लोक तिथं. असे डोकं टाकू नका, हे टाकलं ते टाकलं. आपल्याला इथं नाही जमते तो नको राहू द्या, लेकिन तेलंगणात ते परंपरा आहे, चालणारच. आमची आजी मेली होती, ते आजीला बी तिथं जळवून टाकले. हर हर महादेव. आजी कोई बी मेले तिथं तो आदिशक्तीचं मंदिर जवळ तिथं जळवून टाकते त्याला, आणि त्याची तेरवी तिथंच करते लोक. चितभस्म म्हणते त्याला. महाकालेश्वर मध्ये बी ते राग चितभस्म, हे मेलेला माणूस राग तिथं अभिषेक करते लोक. हे परंपरा आहे तिथेची. समोर उदास नको बा तुम्ही. आम्ही बी आहे तुमचं पुढं महाराज. ते राग नाही असली तो मला बी झोप नाही येते. आणि मी काय असा एक कपडा टाकून नाही फिर लागले, झोळीत काय ना काय घेऊनच चालले मी दिसत. चिता भस्म आमच्या जवळ नाही असली तो मला बी झोप नाही येते. लक्ष ठेव बघा. दो भी काम कर देती हो, आर पार. इसको बोलते हैं हर हर महादेव हर हर गंगे. चिता भस्म आम्हाला बी कपाळात आम्ही लावते. कसाला? ते शक्ती काय आम्हाला माहिती आहे, नाही तो ते शक्ती कंट्रोल होणार नाही आणि दुसऱ्याचा पूजा करून टाकणार. आमचा जवळ बी आहे बघा चिताभस्म. विनाकारण शिव नको द्या. बराबरच काय बात. मी असा महाराज नाही झाला, मी बी खूप ट्रेनिंग घेतलेलं आहे. आम्हाला बी आशीर्वाद भेटलेला आहे. त्या आदिशक्ती आम्हाला दर्शन बी भेटलेलं आहे, तेव्हा मी महाराज झाला. नाही तो आम्हाला मारून टाकन लोक देशात तुला कुठे बी. त्यालाच म्हणते थोडा समजूनच आमचा नादी लागायचं. तुमच्या जवळ करोडो रुपये बी असा ना, एक बार शक्तीचा मनात घेतली तो तुमचा पूजाच करून टाकणार. त्यालाच म्हणते संन्यासी ब्रह्मचारी. तुमच्या जवळ पैसे भरपूर झालेले आहेत, 2 कोटी 10 कोटी, आणि हे महाराज काय करणार म्हणून असं नको समजून घ्या. मी आईला खाली प्रार्थना करतो आणि ते पूजा करून येते पुरा कंप्लीट आरामन. लखपति को भिखारी बना देगा, भिखारी को करोड़पति बना देगा. ये काम ईश्वरच्या शक्ती जवळ आहे. नाही तर तुम्ही बोला ना महाराज जवळ काही ना काही जादू टोना भूत प्रेत काही नाही. आमच्या जवळ ते शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला आशीर्वाद दिलेला आहे, ते जगदंबा बसलेला इथं, दुसरा कोणी नाही. तो आमच्यावर दगड फोडा तुम्ही. महाराज तुम्ही तो मेलेला माणूस राग कपाळात लावतो असा नाही, ते शक्ती अशी आहे. समजून घ्या. तुम्ही आम्हाला शिव दिला असाल, तुम्ही आम्हाला काय बी बोलला असाल, आम्ही माफ करणार, लेकिन तुमचा कर्म तुम्हाला माफ करणार नाही. भाऊ लक्ष घेऊन घ्या, कधीच माफ नाही करणार. तुम्ही आम्हाला शिव दिला असाल, बेकू महाराज म्हटला असाल, ते पागल महाराज बोलला असाल, तो तुम्ही पापाचा कठोर काय म्हणते त्याला, पापाचा घडा तुमच्या डोक्यावर ठेवून घेतलं. आम्हाला काय नको शिव नको द्या, तुमचा कर्म तुम्ही चांगला करा. मी माफ करणार, लेकिन शक्ती तुमचा पिछा नाही छोडणार. ते आराम तुम्हाला इस्तू लावणारच. असा इस्तू लावणार, ये काय झाला म्हटलं तू मरून जाणार. त्याच्यामुळे नादी नको लागा, चांगले द्या, चांगले वागा. आणि आपला प्रसाद आहे इथं साबुदाणा थोडे थोडे घ्या. आणि पाणी अगर कम पडलं पियाचं तो तळाचं पाणी पी, काय नाही होत. हर हर गंगे म्हणून. नाही तो अहमदखेडच्या लोकांना बदनाम करू नको. जा कम पडलं पाणी, तळावामध्ये पाणी आहे, पिऊन जा, ते तुम्हाला आशीर्वाद भेटल. आणि आज मी काय लिंबू पिंबू घेणार नाही. काल थकलेला आहे मी. 10 दिवस पासून पब्लिकचा मेळच नाही. त्याच्यामुळे आपण काय लिंबू नारळ आणलेला आहे. लोक म्हणते महाराज तुम्ही नारळ कशाला देतो, लिंबू कशाला देतो, हे बी भनगडी आहे लोकांचं परेशान. याचा बी उत्तर देतो तुम्हाला. एक लिंबू एक बोकडाचा किंमत आहे. बोकडा म्हणते त्याला. एक बोकडा कापले तो काय, एक लिंबूला शक्ती भरून दिले तो काय, ते बिमारीला कट करून टाकली. एक नारळ एक बलिदान बोकडाचा समान आहे. एक नारळ अगर आमच्या हातात शक्तीचा नाम घेऊन त्याचा मार्ग असं करून उतारून फेकलं, ते होमत तो आदिशक्तीचा माग आहे. ते शक्ती ते पुढचा मनुष्य उद्धार करू लागते. लोक म्हणतात कोणाजवळ मंत्र तंत्र आहे तेच लिंबू घेतो, असा नाही. आपला आईचा गळ्यात लिंबू टाकते की नाही आपण, कसाला टाकते, दुष्ट लोकांना नाश करा आई,
आणि धर्माचा रक्षक राहा. त्याच्यामुळे लिंबूचा परंपरापासून देते लोक, मीच नाही आजा पंजापासून देते आहे. आम्ही आहे 6 पिढीपासून येऊन राहिलो. आमचा काम 6 पिढी हमारा टाकून 6 पिढी चालेला है. पुणा 400 साल चल रहा है. मेरा दादा परदादा से चल रहा है वो काम. वो आशीर्वाद मेरे को भी मिल गया है थोड़ा बहुत, ध्यान रखना. अहंकार में मत आना. आमचा आजा जवळ 125 एकर जमीन होती. लक्षात ठेव बघा, अहंकार आली ना पहिली भरली. 125 एकर जमीन, 1 क्विंटल सोना. त्या काळामध्ये आजाजवळ 1 क्विंटल सोना तुपाचा व्यापार करत होतो. लेकिन धन माणूसचा जीव काढून मारून टाकतो. जीव म्हणजे घेऊन टाकतो धन. 1 क्विंटल सोना बदले आजाला खतम सूट करून टाकलं. तिला 125 एकर जमीन गेली, सोना गेला आणि ते बी स्वर्गाला गेला रावण. तसामुळे धनाचा मागे जास्त लागू नका. आपल्याकडे काही अगर है ठेसान भाकर खा आणि मुकट या. यहां से सोना निकालेंगे, वहां से सोना निकालेंगे तो तुम्हारा खोपड़ी खराब हो जाएगी. हिसाब से जो सामने चुका है मैंने 6 पिढी तयारी जो काम से इतम्यान आशीर्वाद आपल्या सगळ्याला, भाई भक्ताला सगळ्याला आशीर्वाद आहे. दर्शन तो मी काही देणार नाही ती लोकांना. आमची तब्येत बराबर पहिले बराबर नाही. आमचे पाय पडे बदलला तिकडं आदिशक्तीचा पाय पडा आणि आरामन प्रसाद घेऊन जा. नाही तो तमशे कोणा ऐकतो मला टांग थोडं मिळ देऊ. बराबरच काय. इथे लोक एक बार आले तो आम्हाला सुधारणार नाही. तुम्ही सगळं आरामान, आपल्याला आशीर्वाद आहे. आपला आजार बेमार दुःख दरिद्र दूर होईल. आदिशक्तीचा आशीर्वाद आपल्याला भेटन, महादेवचा आशीर्वाद भेटन. आम्हाला परेशानी करू नका. 10 दिवस पासून बसलेला आहे. कुठ गेले होते तवा आणि आज येऊन बोलते महाराज आमचं कान दुखू लागले, महाराज आमचा टोंगळा दुखू लागले. तो मी काय करू. हा बराबर काय. आम्ही जो लोक प्रसाद खा लो आणि गचत आराम से जाओ. सताओ मत. तो मैंने आशीर्वाद रही लगे पड़ा सचारो. आज केरी चोरी फिरी मत करो शेलो. केरी बूट पड़े 5-5 हजार बूट केरी काही पड़े केरी काही मत ले जाओ. कोणाचा चप्पल बूट चोरी करू नका. इथं आराम प्रसाद घ्या. आणि लहान लेकरं आहे भरपूर ते आपले तळाव आहेत त्याचं जाऊ नको द्या. नाही तो जगदीश महाराज कडे आले आणि आमचा पोराचा पाय मोडला. हे 12 बनगडी इथं बोलू नका. आरामन जाओ, आरामन आशीर्वाद रही तुम्हें. बोलू का आरती खाली तोंड देख रहे लोक नु. हा मुर्दकच गेला पळून कुठं आहे. मुर्दक असलं तर बोलत असताना मी. हा ठीक है. फिर अपने अन्नत करके लोग अच्छा सेवा करो. हमारे ऊपर नाराज मत हो. तेल संक्रांति के दिन टाइम दूंगा. 12 बजे आऊंगा, नहीं तो टाइम मिल गया तो 1 दिन आगे आऊंगा. लेकिन तिल संक्रांति के दिन मैं आऊंगा. मेरे टाइम मिल गया तो मेरे ऊपर उदास नाराज मत होने का. ये अपना गांव वाले बोल रहा हूं. महाराज आहे तवा यायचं नंतर इकडे बघायचं नाही असं लोक करायचं. आताही गवत आम्ही इथं राहून गवत सगळं उपटलेलं आहे. आपल्या थोडा बहुत आई लोक 15-20 आई लोक आले म्हणून झालं ते. असा बुद्धी ठेवू नका. ये मंदिराला साफसफाई ठेवा. 4 लोक इकडे येते जाते त्याची सेवा करा. कोई लोक बोलते का ते आईकडे जाऊ नका, दर्शनाला नको जा. तुम्हाला खाऊन टाकते का. तू काय राक्षस आहे का. अरे इथं हँडल बोर्ड टाकून घ्या. आता तो आपला हातात आलेला आहे, गावाचा हातात आहे. ग्रामपंचायत मध्ये बोलून एक हँडपंप इथं टाकून द्या कुठे बी एरियामध्ये. तो सगळ्याला चांगला होईल. पाणी तिकडं नाही बी असलं तो इथं हँडपंप म्हणते त्याला हापसा इथं टाकून द्या. पाणी लागला रे साईडला. काही बी करा, चांगला करा. आणि आकडे भरपूर टाका लागले इकडे तिकडं. आकडा टाकू नका. ते वडाळे येऊन ते कट केले ना तो सगळंच जाईल लाईट. आकडा बदले बी बोलतो मी. वडाळून त्याचा पाय पडून घेऊन आलेला आहे लोक लाईट. आणि आपण ते शेतात आकडा घेऊन टाकले तिकडे टाकले तो तिकडे कट केले तो इतळाचा उजाळा सगळंच जाईल. नाराज नको तुम्ही.
थोडे दिवस थांबा, इथे डीपी आली ना तवा घेऊन जा शेताला. शेण आशीर्वाद. हन्नतगडचे लोक खुश झाले का? लोक जमा झाले का? खुश झाले का नाही? तोंडातून बोलीच नाही लोकांची. हा चांगले रे. आमचा पिच्छा सोडून द्या. आता येईन संक्रांती टेमाला. कधी कार्यक्रम असले तर इकडे येऊन जाईन. कार्यक्रम करू द्या. देशात कार्यक्रम आहे, तारीख भी आहे. आणि थोडाफार ते रोड बी चांगला ठेवा. किती बार बोलतो मी, हनुमतखेडच्या फाटापासून आपल्या गावापर्यंत रोड चांगली ठेवा. ये शेतकरी इकडून घेऊन येतो, ते शेतकरी तिकडून काटे टाकतो. लोक कुठं वरी जायचं का? असं नका करा. आपले रोड 2 साईडची रोड चांगला करा आपला. नाही तर कोणाला ऍक्सिडेंट होईल तिथं. तुम्हाला शिव नाही द्यावं लागलंय मी. एक तिकडून काटे टाकतो, इकडे तिकडून कसा होईल? शेण आशीर्वाद. हर हर महादेव. जय भवानी. जोरात बोला जय भवानी. अरे हात उचलून बोला यार. जय भवानी, जय भवानी. आता साबुदाणा खाणार, साबुदाणा घ्या. तिथं भज्या भज्या खा, जिलोबी आहे जिलोबी खा. आणि आता तो आम्हाला बेजार नको करा. सगळ्याला आशीर्वाद. आरामान मंडपातून उठा आणि मग तिकडं जा. इकडं एक बी नको यावं, तिकडच.